नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्व मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण ऍडव्हान्स लेवल पार्ट नंबर 2 लिहिणार आहोत. पटकन समजा, लिहून घ्या लवकर. काय लिहायचंय? अपूर्णांकातील ऍडव्हान्स लेवल पार्ट नंबर 2. काय लिहिणार? पार्ट नंबर 2. लेखी उदाहरण चालू आहे. ठीक आहे. अतिशय सोपा टॉपिक वाटत होता, पण थोडं आपण काल बेसिक लेवल घेतलं, आज थोडीशी मध्यम लेवल, याच्यानंतर ऍडव्हान्स लेवलला सुद्धा जाणार आहोत आपण. ठीक आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न काय आहे नीट समजा. 4 ऑप्शन सुद्धा आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहे, ज्यांनी अभ्यास केला असेल दिवसभराचा, त्यांनी पटापट हे उदाहरणांचे उत्तरे कमेंट बॉक्समध्ये कळवा. ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडवून दाखवतो. ठीक आहे. प्रश्न काय आहे मित्रांनो? प्रश्न आहे की 1/2 च्या 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 2/9 येईल. ठीक आहे. 1/2 च्या. ठीक आहे. आता नीट आयएमपी पॉइंट टाकून घ्या. परत एक आयएमपी नाव लिहा मित्रांनो आणि आयएमपी पॉइंट टाका. काय लिहायचं? जर उदाहरणामध्ये लिहून घ्या. जर उदाहरणामध्ये चे च्या ची काय? जर उदाहरणामध्ये चे च्या ची असे शब्द आल्यास त्यांचा गुणाकार करणे. त्यांचा काय करणे? गुणाकार. इथपर्यंत कळालं? जर उदाहरणामध्ये चे च्या ची जर आले तर त्यांचा गुणाकार करणे. आणि कशा प्रकारे? जसं आपण लिहिलं होतं की मागील लेक्चर मध्ये झालं, त्या कोणत्या संख्येमध्ये मिळवल्यास. मिळवल्यास म्हणजे काय? बेरीज. कोणत्या संख्येतून काढल्यास. काढल्यास म्हणजे काय? वजाबाकी. तशाच प्रमाणे कोणत्या संख्येच्या उदाहरणामध्ये चे च्या ची जर आले तर त्यांचा गुणाकार करणे. इथपर्यंत हे आयएमपी पॉइंट लिहिला. नंतर आता हे उदाहरण आपण मांडणी करून घेऊयात. कसं उदाहरण होणार मित्रांनो? मागील प्रमाणेच आहे हे. कसं? 1/2 च्या म्हणजेच 1/2 च्या गुणाकार. च्या नाही इथं लिहिलं ना? चे च्या ची च्या गुणाकार केला. 1/2 च्या 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास. मध्ये कोणती संख्या मिळवल्यास. मिळवल्यास म्हणजे काय? बेरीज. कोणती संख्या आहे ती? संख्या माहिती आहे का आपल्याला? माहिती नाही ना संख्या, म्हणून काय करणार आपण? त्याचा एक्स मानणार. एक्स. कोणती संख्या ती माहिती नाही म्हणून एक्स मानणार. पहिलं उदाहरण आहे, नीट समजून घ्या. स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतोय. नंतर तुम्ही पटापट आपण पुढच्या उदाहरणांची प्रॅक्टिस करूयात. ठीक आहे. कोणती संख्या मिळवल्यास उत्तर. उत्तर म्हणजे काय असतं? बेरीज बरोबरचे चिन्ह. उत्तर काय येईल? 2/9. 2/9. हे झालं आपले मांडणी उदाहरणाची. उदाहरण काय होतं? 1/2 च्या म्हणजे गुणाकार. 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास. मध्ये कोणती संख्या मिळवल्यास. कोणती संख्या ती माहित नाही म्हणून आपण एक्स लिहिला. उत्तर. उत्तर म्हणजे काय? बरोबरचं चिन्ह. 2/9 येईल. हे झालं आपलं उदाहरणाची मांडणी. आणि ज्यांना क्लिअर दिसत नसेल नीट समजून घ्या. ज्यांना लिहिलं नीट क्लिअर दिसत नसेल त्यांनी सेटिंग मध्ये जाऊन, आता लाईव्ह लेक्चरच्या आपल्या कोपऱ्यामध्ये सेटिंगचं बटन आहे, ते सेटिंगच्या बटनावर जाऊन क्वालिटी वाढवा. म्हणजे लेक्चरची क्वालिटी वाढेल. तुम्हाला हे सर्व क्लिअर दिसेल. मोठे मोठे अक्षर आहे बघा. एवढं मोठं मोठं अक्षर आहे तरी तुम्हाला दिसत नाही, म्हणजे तुमच्या इंटरनेट प्रॉब्लेममुळे किंवा तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमुळे ते क्लिअर दिसत नसेल. आता नीट समजून घ्यायचं. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे काय? तुमची उदाहरणाची मांडणी झालेली आहे. आता आपण याला सोडवूयात. आता कसं, तुम्हाला काही विद्यार्थी नवीन आहे, मी इथले ते सुद्धा भाग देऊ शकतो, पण परत एक स्टेप वाढवतो तुमच्यासाठी खास. कसं लिहिणार उदाहरण? परत 1/2 च्या 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 2/9 येईल. हे जसे तसे मांडणी केली आपण. आता इथं भागाकार करायचा. का गुणाकार करू शकतो गुणाकाराच्या ठिकाणी, पण आता इथं भागाकार करायचा आपल्याला. म्हणून काय येणार? बे क बे. 2 ने भाग झाला. बे दुने 4. इथपर्यंत कळालं? बे क बे. बे दुने 4. उरलं काय मित्रांनो? आता इथे वरती 2 आणि खाली 1. परत मांडणी करून देतो, वाटलं तर तुम्हाला कळेल नाही. हे झालं इथपर्यंत. कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 2/9 येईल. एवढं कळालं तुम्हाला? इथपर्यंत आलात म्हणजे तुमचं उत्तर निघेल. कशा प्रकारे? मागील प्रमाणेच. कसं? याचे 2 पार्ट पडणार. हे वेगळं, हे वेगळं. ही संख्या जसे तसे इकडे येणार. कसं? एक्स बरोबर 2/9. मागील लेक्चर मध्ये तुम्हाला शिकवलंय. इथपर्यंत तुम्ही पोहोचला म्हणजे तुमचं उत्तर निघाला पाहिजे. आणि व्हेरी गुड. काय विद्यार्थी उत्तर देत आहेत. प्लस चिन्ह आहे.
अधिकाचं चिन्ह इथं इकडे गेल्यामुळे काय होईल, ते वजा होईल, म्हणून रूपांतर करा वजामध्ये. कळालं इथपर्यंत? वजा, बेरच्या ठिकाणी वजा चिन्ह आलं. कळालं ना? व्हेरी गुड मित्रांनो, हे इथं आलं आणि बेरचं चिन्ह वजा झालं, कारण पुढची संख्या मागे आली आणि मागची संख्या आता पुढे जाणार आहे. ठीक आहे, आता हे 2/5 उरले, इथं 2/5. इथपर्यंत कळालं? मागची संख्या आपण इथे लिहिली, पुढची संख्या मागे लिहिली आणि बेरजेच्या ठिकाणी वजाबाकी केलं. का केलं? कारण पुढील संख्या मागे आलेली आहे. काही नवीन विद्यार्थी आहे म्हणून त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवावं लागतंय. पहिलं उदाहरण आहे, नेट समजून घ्यायचं, नंतर आपण पटापट प्रॅक्टिस करणार आहोत. इथपर्यंत कळालं मित्रांनो? आता काय करायचं, 9 आणि 5चा लसावी काढायचा. लसावी मसावी तुम्हाला शिकवलंय, स्पेशल प्रकरण सुद्धा घेतलेलं आहे. आणि लसावी मसावी कशा प्रकारे काढतात? लसावी मसावी बघा, आता अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला 9 ने सुद्धा भाग जाईल आणि 5 ने सुद्धा भाग जाईल, म्हणजे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 9च्या पाड्यामध्ये कोणती संख्या येते आणि 5च्या पाड्यामध्ये सुद्धा कोणती संख्या येते. बघा, लसावी मसावी 9/9 भागिले 5, या दोघांना भाग द्या, कोणती संख्या जाईल? कोणत्या संख्या एका पाड्यामध्ये येत नाही, म्हणून 9 9, 5 5, म्हणजेच काय, 9 गुणिला 5 बरोबर 45. 9 5 45 बरोबर. 5च्या पाड्यामध्ये 45 सुद्धा येतात, 9च्या पाड्यामध्ये 45 सुद्धा येतात, म्हणून याचा लसावी काय होईल मित्रांनो? 45. कळालं इथपर्यंत? इथं कळालं? व्हेरी गुड, खूप छान. आता काही विद्यार्थ्यांना करणार नाही म्हणून आपण अजून एक स्टेप वाढवू. कशी प्रकारे स्टेप वाढवायची आहे? काही विद्यार्थी नवीन आहे म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पहिलं उदाहरण आहे म्हणून त्यांना नीट बेसिक टू बेसिक शिकवावं लागेल मित्रांनो. पटकन उदाहरण सोडवून संपवून टाकून पुढे जायचं हा हेतू नाही, तर प्रत्येकाला कळायला पाहिजे म्हणून हा हेतू आहे. म्हणून आपण अजून एक स्टेप खाली वाढवूयात. कसं वाढवू? x बरोबर हे 2/9 वजा 2/5 आला इथपर्यंत मित्रांनो. 2/9 2/5. आता 45, 9 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 45 उत्तर येईल? तर 9 ला 5 ने गुणल्यानंतर 9 5 45, म्हणून इथे गुणाकार करा. 9 5 45, 5 ने खाली गुणलं, वरच्या संख्येला सुद्धा त्याच संख्येने गुणा 5. इथपर्यंत कळालं? त्याचप्रमाणे 5 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 45 उत्तर येईल? तर 5 9, म्हणजे 5 गुणिला 9 जर केले तर 45 उत्तर येईल. तर मग परत इकडे 9 ने गुणाकार करा आणि खालच्या संख्येला त्याच संख्येने वरती गुणाकार करायचं, म्हणून त्या संख्येला गुणाकार करा. आणि व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिली. व्हेरी गुड, खूप छान. बघा, काही विद्यार्थ्यांनी अजून मी उत्तर सोडवलं पण नाहीये तरी विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिली. का दिली? कारण त्यांनी अभ्यास केलाय मित्रांनो. अभ्यास केला, दिवस रात्र अभ्यास केला. त्यांना माहिती आहे मागील लेक्चर हे झालं तर पुढील लेक्चर हेच होणार आहे, म्हणून त्यांनी दिवसभर या टॉपिकवर अभ्यास केलेला आहे. आणि नोट्स मध्ये हे सर्व उदाहरण आहे आणि प्लस ऍडव्हान्स लेवल सुद्धा आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करण्याकरिता उदाहरण भरपूर दिलेली, म्हणून नोट्स तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. स्टेप बाय स्टेप सुद्धा आहे, शॉर्टकट पद्धत सुद्धा आहे. ओके, इथं तुम्ही पोहोचलात. आता काय मित्रांनो, जसे तसं 9 5 45, 9 5 45, 45 जसे तसे आपण खाली लिहिणार. 45 आपण इथं लिहिले. आता 5 दुने वरच्या संख्येचा गुणाकार करायचा. 5 दुने किती होणार? 10 होणार, म्हणून हे इथं आपण 10 लिहिले. वजा चिन्ह आहे, वजा जसे तसे लिहिलं. परत 9 दुने 9 गुणिला 2 18, 9 गुणिला 2 18. इथपर्यंत पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर निघलं. कशा प्रकारे? बरोबर, हे 45 जसेचे तसे लिहिले आपण. 45, 18 मधून 10 गेले. 18 मधून 10 गेल्यानंतर किती होणार मित्रांनो? 18 मधून 10 गेल्यानंतर होणार 8. पण मित्रांनो लक्षात ठेवा, कारण हे वजा आहे, वजा 18 आहे, म्हणून इथे वजा 8 उत्तर येईल आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, वजा 8/45. आणि व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले. सर्वांचं योग्य उत्तर आलं, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान उत्तर दिले तुम्ही. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही, एकाचं सुद्धा. जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी प्रयत्न केला नसेल, म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगदी बेसिक लेवल, अगदी बेसिक इतक्या सोप्या पद्धतीत कोणी शिकवणार नाही. पण काय विद्यार्थीच्या मनामध्ये आता असा प्रश्न पडला असेल की सर एवढा वेळ पोलीस भरतीला नसतो, आम्ही कशा प्रकारे सोडवलं पाहिजे? बरोबर आहे ना, एवढा वेळ असतो पोलीस भरतीला. जरी एकाच उदाहरणाला तुम्ही जर एवढा टाइम घेतला तर पुढील पेपर कसा सोडवणार? लक्षात घ्या मित्रांनो, म्हणूनच तुमच्याकडे ह्या नोट्स असल्या पाहिजे आपल्या पोलीस भरतीच्या. यामध्ये भरपूरशे उदाहरणं आहेत. जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल, प्रॅक्टिससाठी उदाहरणं आहे,
जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तशा प्रकारे तुम्ही किती सोप्या पद्धतीत सोडू शकता हे जसे तसं तुमच्याकडे असणार मित्रांनो, लक्षात घ्या. हे जसे तसे लेवल तुमच्या समोर असणार. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, फक्त ही इथल्या इथं तुम्ही भाग देणार. आता समजून घ्या, उदाहरण तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही कमी टाइमात सोडू शकता. असणार 1/2 गुणिला 4/5 असणार बरोबर कोणती संख्या ती, म्हणजे 2/9. एवढं तुमच्या समोर असणार आहे ऑलरेडी परीक्षेमध्ये. ठीक आहे, तुम्ही इथल्या इथं भाग देणार 1/2 गेला बेग बे. हे स्टेप कमी झाली तुमची, एवढी स्टेप संपली. ठीक आहे, नंतर काय करणार मित्रांनो, हे जसे तसे तुम्हाला माहिती आहे. आता एक्स बरोबर करणार तुम्ही 2/9 आणि बेरच्या ठिकाणी वजा करणार 2/5. इथं तुम्ही आले म्हणजे हे स्टेप तुमची कमी झाली. लगेच तुम्ही इथलं इथं 45 करणार, 9×5 45 आणि 45 तुमचं आलं इथं 9×5 45 आणि तुम्ही इथलं तुम्हाला माहिती आता 9×5 म्हणजे इथं 10 येणार आणि इथल्या इथं तुम्ही काय करणार 10तून 18 गेले, 18तून 10 गेले 8/45. ऑप्शन क्रमांक बी. फक्त 1 किंवा 2 स्टेप मध्ये एवढंसं उदाहरण आलंय बघा. एक बिल्लाचं उदाहरण होतं. एवढ्या छोट्या स्टेप मध्ये तुम्ही उदाहरण सोडवणार आणि हीच शॉर्टकट पद्धत असते. शॉर्टकट पद्धत कोणती दुसरी नसते मित्रांनो. तुम्हाला इंस्टाग्राम युट्यूब वरती भरपूरसे लोक दाखवणार की ही शॉर्टकट पद्धत वापरा, ती शॉर्टकट पद्धत वापरा. पण ती शॉर्टकट पद्धत कशी असते, ह्या स्टेप बाय स्टेप मधूनच काढलेली असते. पण प्रत्येकच शॉर्टकट पद्धत तुम्हाला प्रत्येक उदाहरणाला कामात पडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी. तुम्हाला कोणी काही सांगेल की पण त्याला सांगायचं सर मी हे उदाहरण देतो, ह्या शॉर्टकट पद्धतीने सोडून दाखवा. बिलकुल नाही मित्रांनो. म्हणून तुम्हाला ही स्टेप माहित पाहिजे. ह्या स्टेप मधूनच तुमची शॉर्टकट पद्धत तयार होणार. कशी, ही स्टेप तुमची गायब होणार. आपण ज्या स्टेप वाढवल्या ही स्टेप गायब होणार. ही स्टेप फक्त एवढा एक स्टेप मधून तुम्हाला उदाहरण काढायचं आणि काही क्षणात तुम्ही उत्तर काढू शकता. ज्या विद्यार्थ्यांना कळालं नसेल त्यांनी लेक्चर संपल्यानंतर आपलं लेक्चर फक्त 5 सेकंदामध्ये, किती सेकंदात, फक्त 5 सेकंदामध्ये युट्यूबवर अवेलेबल होऊन जातं. काही क्षणात तुम्ही सोडवू शकता. म्हणून लाईव्ह लेक्चर मध्ये नीट समजून घ्यायचं. तुम्हाला अगदी बेसिक लेवल सांगली की कशा प्रकारे उत्तर काढलं जातं एकदम स्टेप बाय स्टेप. आणि काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिले ना, कोणी उत्तर दिले नाही असं झालं का, प्रत्येकाने योग्य उत्तर दिले. सर्वांचं योग्य उत्तर आलं. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचा चांगला अभ्यास चालू आहे. पुढील महत्वाचा प्रश्न कोणता आहे, जो पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतो. हा प्रश्न नागपूर शहर पोलीस, नागपूर जिल्हा पोलीसला वारंवार रिपीट झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर पटापट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. आणि पोलीस भरतीला या प्रश्नावरती अतिशय कन्फ्युजन झाले. ते विद्यार्थ्यांनी उत्तर काढले सुद्धा नव्हते, पण आता आपण त्याचं उत्तर काढणार आहोत. ठीक आहे, बघूयात कोणता पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे. प्रश्न पूर्ण नीट बघा, नीट समजून घ्या. 4 ऑप्शन सुद्धा तुमच्या स्क्रीनवर आलेले आहेत. 4 ऑप्शन सुद्धा नीट बघा आणि त्याचं योग्य उत्तर जे असेल ते पटापट कमेंट बॉक्स मध्ये द्या. मागील प्रमाणेच उदाहरण आहे, नीट समजा. प्रश्न काय आहे मित्रांनो, प्रश्न आहे की 2/3च्या 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/7 येईल. प्रश्न आहे 2/3च्या 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/7 येईल. थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न. नागपूर जिल्हा पोलीसला हा प्रश्न आलेला आहे. बघूयात कशा प्रकारे सोडवला जातो हा प्रश्न. बघा, उदाहरण घ्या, लिहून घेऊ. पहिले अगोदर मांडणी करून घेऊ प्रश्नाची, नंतर उत्तर देऊ. 4 ऑप्शन सुद्धा आहे आणि पटापट उत्तर द्या मित्रांनो. मी सोडवण्याच्या अगोदर प्रश्न आहे 2/3च्या 6च्या जर गुणाकार आला तर गुणाकार करायचा पटकन. त्यानंतर मित्रांनो 2/3च्या 4/5 नीट मांडणी करून घेऊ, तुम्हाला कळायला पाहिजे. 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास, मध्ये कोणती संख्या मिळवल्यास म्हणजे मध्ये म्हणजे बेरीज आणि कोणती संख्या म्हणजे एक्स. संख्या माहित नाहीये कोणती संख्या म्हणून एक्स. कोणती संख्या मिळवल्यास उत्तर, उत्तर म्हणजेच काय मित्रांनो, बरोबरचं चिन्ह, उत्तर येईल 3/7. कळाला मित्रांनो. 2/3च्या म्हणजे गुणाकार, 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास, कोणती संख्या माहित नाही म्हणून एक्स लिहिला, मिळवल्यास म्हणजे बेरजेचं चिन्ह घेतलं. उत्तर, उत्तर म्हणजे काय, बरोबरचं चिन्ह आणि 3/7 उत्तर येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळाला. प्रश्नाची मांडणी आपली झालेली आहे. त्यानंतर आपण आता पुढील स्टेप पटकन घेऊयात. उदाहरण आता इथल्या इथं आपण भाग जात नाहीये का बघूया. परत आपण काय करूयात, हे उदाहरण परत जसं तसं मांडूयात. इथं आता भाग जाणार नाहीये म्हणून ही स्टेप परत खाली उतरायची गरज नाही. बघा, 3 ने 4 ला भाग जाणार नाही, 2 ने 5 ला भाग जाणार नाही. म्हणून काय करायचं, आता ह्याचे 2 टप्पे नेहमीप्रमाणे हे 2 टप्पे पडतील. समजा काय करायचं, एक्स जसे तसं, नाही तर अगोदर इथं काही विद्यार्थ्यांना कळणार नाही. ठीक आहे, काही नवीन विद्यार्थी आहे त्यांना कळणार नाही म्हणून आपण इथं स्टेप परत वाढवूया.
तीना पाचे 15 कळालं, 3 5 15 4 दुने 8 4 दुने 8 कळालं मित्रांनो. खालच्या संख्येचा गुणाकार झाला, वरच्या संख्येचा सुद्धा गुणाकार झाला, म्हणजे 2 गुणिला 4 किती झाले 8 झाले आणि 3 गुणिला 5 किती झाले 3 5 15 बरोबर अधिक x बरोबर 3/7 कळालं मित्रांनो. तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून एकदम बेसिक लेवल बारीकून बारीक माहिती तुम्हाला सांगतोय. कोणताच क्लासेस वाले एवढी बारीक माहिती सांगणार नाही तुम्हाला. कळालं मित्रांनो. 4 आपलं हे इथं झालं 8/15 उत्तर आलं. त्यानंतर याचे 2 टप्पे पडणार. एक्स जसं जसं इकडे येणार काय येणार एक्स बरोबर 3/7 3/7 आपण लिहिले. नंतर वजा चिन्ह होणार. काय येणार वजा, कारण पुढील संख्या मागे आलेली आहे. कळालं ना, म्हणून बेरजे चिन्ह आपण वजा मध्ये कन्वर्ट करणार. एक्स पुढे होता ना, तो आता मागे किती आणलाय आपण, म्हणून बेरजेच्या ठिकाणी वजा येणार. आणि हे 8/15 जसं 8/15 इथपर्यंत कळालं मित्रांनो. तुम्ही उतरलेले आहात इथपर्यंत. याचं उत्तर आता काढायचं आहे. आणि काय विद्यार्थी पटापट उत्तर द्या, चांगले उत्तर देत आहे, व्हेरी गुड. आता काय मागील उदाहरणाप्रमाणे कसं 7 आणि 15चा काय काढायचा लसावी काढायचा. लसावी काढा मित्रांनो. 7 आणि 15 बाजूला सरकतो मी. 7 आणि 15चा लसावी कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये म्हणजे कोणती संख्या ही 7च्या पाड्यात सुद्धा येते आणि 15च्या पाड्यात सुद्धा येते बघा. या दोघांना कमीत कमी संख्येत भागणार नाही, म्हणून 7 1 7 15 जसे तसे उरले. 15 1 15 15 जसे तसे उरले. ठीक आहे, म्हणून 7 गुणिले 15 जर केले आपण तर 105 येतं. 105 15 7 105 105. ठीक आहे, 15 7 105 किंवा 7 15 105. ठीक आहे, म्हणून यांचा लसावी काय येणार मित्रांनो 105. ठीक आहे, अजून एक स्टेप वाढवून घेऊया. बारीकून बारीक माहिती कळाली पाहिजे तुम्हाला. लक्षात घ्या, हे स्टेप लिहिले आपण 7/3 वजा 8/15 कळालं. यांचा लसावी काय आला 105. मग 7 ला कितीने गुणल्यानंतर 105 उत्तर येईल मित्रांनो 15 ने गुणल्यानंतर. 7 गुणिला 15 केले तर 105 उत्तर येतं. कॅल्क्युलेटर तुमच्याकडे आहे, सोडून बघा. गुणिला 105. ठीक आहे, परत 15 ने खाली गुणलं ना आपण, 7 ला 15 ने गुणलं ना, त्याच संख्येने वरच्या संख्येला गुणायचं. म्हणजेच काय 3 गुणिला 15 कळालं इथं. आता 15 ला 105 येण्यासाठी किती संख्येने गुणावं लागेल 7 ने. म्हणजेच काय 15 7 105 म्हणून परत गुणिला 7 इथपर्यंत कळालं. त्यानंतर खाली 7 ने गुणलं त्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचं. गुणिला 7 इथपर्यंत कळालं. आता इथपर्यंत पोहोचला म्हणजे झालं तुमचं उत्तर. काय येणार मित्रांनो 15 7 105 7 15 105. 105 आपण जसे तसे लिहिणार 105 भागीला इथपर्यंत कळालं तुम्हाला 15 त्रिक 15 गुणिला 3 केले तर 45 येतं. 15 त्रिक 45 45 झाले. वजा चिन्ह जसं तसं वजा 7 8 किंवा 8 7 8 45 8 48 8 7 56. ठीक आहे, 8 7 56 आला मित्रांनो. इथं काय लिहायचं हे 56 जसे तसे लिहायचे आपण. 56 झाले. आता वजाबाकी करायची. वजाबाकी तुम्हाला सर्वांना आलीच पाहिजे. किती सोपी आहे, करा मित्रांनो. 45 आपलं 56 मधून 45 गेले. समजा 55 असते तर 10 उरले असते. 45 55 मधून 45 गेल्यानंतर 10 उरतात आणि हे वरचं 1 11 कळालं. काय येणार मित्रांनो 11/105. पण नेहमी लक्षात ठेवायचं वजा आहे म्हणून इथं वजा चिन्ह, कारण मोठी संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. वजा 11/105 याचं उत्तर निघलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी. आणि व्हेरी गुड मित्रांनो, मी सोडवण्याच्या अगोदर त्यांनी उत्तर सोडवलेले आहे. त्या सर्वांसाठी व्हेरी गुड. काय विद्यार्थ्यांनी किती पटापट उत्तर दिले, किती पटकन उत्तर दिले सांगा मित्रांनो तुम्ही. का उत्तर दिले त्यांनी, कारण त्यांनी अभ्यास केलाय. नोट्स तुमच्याकडे आहे, नोट्स मधून अभ्यास झालाच पाहिजे. बेसिकून बेसिक माहिती ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व काही आहे यामध्ये. तुम्हाला कोणतेच पुस्तक घ्यायचे नाही, पुस्तकीय भाषा नाही यामध्ये. तर यामध्ये आहे नैसर्गिक भाषा सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप. आणि आता काही विद्यार्थी म्हणतील परत की सर इतका वेळ नसतो पोलीस भरतीला, तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला आपण सांगितलं की एवढं स्टेप हे सर्व काही तुमच्याकडे असतं बघा. 2/3 गुणिला 4/5 अधिक x बरोबर 3/7 ही मांडणी तुमच्या समोर असणारच आहे. तुम्हाला इथं भाग जाणार आहे का, इथं तुम्हाला माहिती भाग जाणार नाही.
मग तुम्ही सीधा सीधा घेणार हा जसं तसं इकडे लिहिणार x बरोबर 3/7 अधिक बेरजेचं चिन्ह इथं तुम्ही वजाबाकी करणार का करणार कारण तुम्हाला माहिती इथं 3×5 = 15 आणि 4×2 = 8 तुम्ही इथं पोहोचलात म्हणजे इथल्या 2 स्टेप डायरेक्ट गायब झाल्या का नाही गायब तर त्याचप्रमाणे खालच्या स्टेप गायब होतील डायरेक्ट तुम्ही इथं पोहोचणार तुम्हाला माहिती आहे 15×7 = 105 आणि खालच्या संख्येला त्या संख्येने गुणला म्हणून वरती 45 येणार आणि इकडे 56 येणार आणि वजा बाकी माहिती 11/105 फिनिश काही विद्यार्थ्यांना कळणार नाही की सरांनी इतकं पटापट का सोडवलं तर मीच नाही मित्रांनो तर तुम्ही बघितलं लाईव्ह विचार मध्ये की बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पटापट उत्तरे काढली मी सोडवण्याच्या अगोदर उत्तर देऊन सुद्धा टाकले ते मी अर्ध्यापर्यंत पोहोचलं नव्हतं तरी सुद्धा या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले होते का दिले होते कारण त्यांनी अभ्यास केलेला आहे अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही नोट्स मध्ये भरपूर उदाहरणं असतात तुम्हाला इथं काही उदाहरणं सोडवले जातात पण याच्या टाईप मध्ये अजून भरपूर उदाहरणे नोट्स मध्ये असतात म्हणून तुम्हाला रिव्हिजन करण्याकरता तिथं करावं लागते जसे जसे तुमचे रिव्हिजन होईल तसं तसं तुम्ही काही क्षणात उत्तर देणार काही क्षणात सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर दिले ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होतं 11/105 वजा 11/105 ठीक आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा आणि पुढील प्रश्न सर्वांनी सोडवा पण प्रश्न नीट वाचायचा आहे आता साऊंड होतो प्रश्न नीट वाचा आणि थोडासा लेवल वेगळी आहे याची म्हणून नीट समजून घ्या ठीक आहे बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न पुढील तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे प्रश्न नीट बघा ऑप्शन नीट बघा त्याच्यानंतर त्याचं सर्वांनी हे उत्तर सोडवायचं आहे प्रश्न जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा सोडवायचं प्रश्न काय आहे नीट बघा प्रश्न आहे की 5/6 3/4 मधून मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 5/7 येईल 5/6 3/6 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 5/7 येईल प्रश्न टाकून घेऊ आपण प्रश्न मांडणी करू काय आहे 5/6 च्या आहे ना गुणाकार करावा लागेल बेरीज नाही च्या 3/4 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 5/7 येईल ठीक आहे ज्यांना नीट दिसेल नसेल त्यांनी क्वालिटी वाढवा सेटिंग मध्ये जा तुमच्या बाजूला सेटिंगचं चिन्ह आहे तिथं सेटिंगच्या चिन्हामध्ये जा क्वालिटी वाढवा तुम्हाला सर्व काही क्लिअर दिसेल मोठे मोठे अक्षर आहे ऑलरेडी ठीक आहे प्रश्न आहे 5/6 3/4 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 5/7 येईल इथपर्यंत आले पटापट आता सोडवून घेऊयात जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी पटापट सोडवा प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही म्हणून तुम्हाला प्रयत्न केलेच पाहिजे ठीक आहे आता आपण इथल्या इथं भाग देऊ शकता पण नवीन विद्यार्थी आहेत भरपूरशे म्हणून त्यांना कळायला पाहिजे म्हणून आपण स्टेप बाय स्टेप परत एकदा खाली मांडणी करूयात काय करणार मित्रांनो 5/6 च्या 3/4 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 5/7 येईल इथल्या इथं भाग द्या आता कसा भाग देणार 3×1 3 3×2 6 3×1 3×2 6 इथपर्यंत कळालं त्यानंतर पुढील स्टेप कशी मित्रांनो काय उरला आता इथे छेदस्थानी 5 आहे आणि अंशस्थानी 4 आणि 2 4 × 2 8 5/8 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 5/7 येईल ठीक आहे 5/7 येईल इथपर्यंत कळालं मित्रांनो ही स्टेप आता आपण खाली उतरवलेली आहे आता याचे परत 2 पार्ट पडतील मागील प्रमाणेच कशा याचा एक पार्ट याचा एक पार्ट ही संख्या जशी तशी इकडे येणार काय येणार कारण x इकडे पुढे आहे म्हणून x ला आपण इकडे ताणणार कसं ताणणार x बरोबर 5/7 बेरजेच्या ठिकाणी वजा चिन्ह येणार हे लक्षात ठेवायचं नेहमी वजा 5/8 5/8 कळलं इथपर्यंत तुम्ही कळले म्हणजे काय उत्तर तुमचं काही क्षणात आलंच पाहिजे पटापट सोडवा 7 आणि 8 चा लसावी काढा 7 आणि 8 म्हणजेच काय 7 × 8 जर केले 7×8 = 56 उत्तर आले कळलं 7×8 = 56 काढायला पाहिजे म्हणून स्टेप बाय स्टेप सांगतोय नीट समजून घ्यायचं 7×8 = 56 मग ही स्टेप अजून एकदा खाली मांडूयात आपण कसं लिहिणार 5/7 वजा 5/8 56 लसावी आलेला आहे म्हणून 56 येण्याकरिता कोणत्या संख्येने गुणावं लागेल 7 ला कोणत्या संख्येने गुणावं लागेल तर 7 × 8 म्हणजे 7×8 = 56 म्हणजेच 7 × 8 त्याच संख्येने वरच्या संख्येला गुणणे
7ला खाली 8ने गुणांना तर 5ला सुद्धा 8ने गुणायचं 8. त्याचप्रमाणे पुढचं 8ला कोणत्या संख्येने गुणा लागेल तेव्हा 56 उत्तर येईल, तर 7ने गुणा लागेल म्हणजेच काय 7. त्याचप्रमाणे वरच्या संख्येला 7. इथपर्यंत कळालं. त्यानंतर पुढील स्टेप मित्रांनो, बरोबर 7 8 56 7 8 56 म्हणजे 56 समांतर लिहिणार आपण 56 भागीला 8 पंचे 8 गुणीला 5 केले तर 40. 8 पंचे 40 वजा चिन्ह जसंच तसं 7 5 35 बरोबर 7 5 35. उत्तर काय येईल मित्रांनो बघा पटकन पटकन. व्हेरी गुड. बघा मी सोडवण्याच्या अगोदर तर किती विद्यार्थ्यांनी उत्तर सोडवली सुद्धा. खरंच मित्रांनो खूप खुश होतं मन जेव्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवल्यानंतर तुम्ही काही क्षणात पटापट उत्तर सोडवायला लागतात. आणि जे नवीन विद्यार्थी होते ते सुद्धा उत्तर देत आहे. खूप छान उत्तर देता मित्रांनो तुम्ही सर्वांनी. सर्वांसाठी व्हेरी गुड. पटकन उत्तर द्या. काय येणार आहे 56 जसेच्या तसे भागीला करा. 40 मधून 35 गेल्यानंतर येणार 5. 5 उत्तर आलं म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक उत्तर आलं ए. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे 5/56. त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले. खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. सर्वांसाठी व्हेरी गुड. तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आले. पुढील महत्वाचा प्रश्न कोणता येणार आहे काय माहिती, पण नीट समजा. आता काही विद्यार्थी पटापट सोडवायला सुद्धा लागले कारण त्यांना माहिती आहे स्टेप बाय स्टेप खाली मांडायचे करणे. ते इथल्या इथं भाग देतात पटकन. 3 1 3 3 2 6 4 2 8 खाली 8 लिहिले 5 जसे तसे लिहिले. ही संख्या जशी तशी इथे आली. हिला इकडे ताणलं आणि हे इकडे गेलं. त्यांचा लसावी मसावी काढून लसावी काढला 56 आणि पटकन 40 वजा 35 केले. उत्तर 5/56 आलं. ऑप्शन क्रमांक ए. खूप छान उत्तर दिले मित्र तुम्ही सर्वांनी. सर्वांसाठी व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिले. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. हा नाशिक शहर पोलीस भरतीला आला होता. नाशिक जिल्हा पोलीस. महत्वाचा प्रश्न आहे. भरपूरशा विद्यार्थ्यांचा यामध्ये मार्क गेलेले आहे. त्यांना कळालंच नाही कशा प्रकारे उत्तर काढलं जातं. महत्वाचा प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येतोय त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघूयात. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. त्याचं योग्य उत्तर काय आहे बघा. प्रश्न काय आहे. प्रश्न आहे की 5/7च्या 7/5 मधून मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/7 येईल. प्रश्न थोडासा वेगळा आहे. प्रश्नाची मांडणी करून घेऊ. पटापट मांडणी करा. आता मी उत्तर सोडवणार नाही. उत्तर सांगणार नाही. तुम्हाला काय आहे तुम्हाला सर्वांना पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. लाईव्ह विचार मध्ये सर्वजण बघताय किती विद्यार्थी अभ्यास करतात आणि किती नाही. भरपूर विद्यार्थी ट्राय करतात. ट्राय करा मित्रांनो. चुकू द्या उत्तर. चुकलं तर काय हरकत नाही पण प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतरच तुमचे योग्य उत्तर येतील. तुम्ही जर फक्त बघत राहिले लेक्चर तर काहीच जमणार नाही. पटकन लिहायचं आणि पटापट सोडवायचं. ठीक आहे. बघा प्रश्न आहे 5/7च्या 7/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/7 येईल. बरोबर. 5/7च्या चा गुणाकार. ठीक आहे. 7/5 5/7 7/5 बरोबर. कोणती संख्या मिळवल्यास उत्तर काय येईल मित्रांनो. उत्तर येईल 3/7. इथपर्यंत कळालं. उत्तर घ्या पटकन मित्रांनो. मांडणी करून घेऊ आपण परत. काही विद्यार्थी आहे त्यांना इथल्या इथं भाग दिल्यानंतर करणार नाही म्हणून खाली एकदा पुन्हा ही स्टेप जसे तसे मांडणी करून घेऊयात आपण. काय लिहिणार 5/7च्या 7/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/7 येईल. कळलं. 3/7 येईल. इथल्या इथं भाग द्या. 5 कट 5 कट 7 कट 7 कट झालं. काय उरलं मग. सगळं कट झालं म्हणजे 0 उरलं का. बिलकुल नाही. ही चुकी करायची नाही म्हणूनच तुम्हाला सांगितलं होतं हे उदाहरण सोडवता आलं नाही. म्हणजे आपण इथं 0 देऊन जसं उदाहरण काढणार ते उदाहरण ते ऑप्शन पोलीस भरतीमध्ये असतं. त्याच्यावरती क्लिक करतात आणि तुमचा 1 मार्क जाग्यावरती जातो मित्रांनो. जागेवर हे समजून घ्यायचं. ठीक आहे. बघा आता इथं काय उरला मित्रांनो. इथे उरला 1/1 म्हणजे 7 1 7 5 1 5 7 1 7 5 1 5. ठीक आहे. 1 गुणिले 1 1/1 अधिक कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/7 येईल. इथपर्यंत आलात तुम्ही. म्हणजे काही क्षणात तुमचं उत्तर निघले. कसे निघले. हे जसे तसं इकडे येणार. कसं येणार x बरोबर 3/7 बेरजेच्या ठिकाणी वजा चिन्ह वजा 1/1. कळालं मित्रांनो. कळालं ना. व्हेरी गुड. खूप छान. आता 7 आणि 8 7 आणि 1 चा लसावी काय येणार 7 आणि 1. ठीक आहे. काही विद्यार्थी आहेत 7 आणि 1 चा लसावी काय येणार 7 1 7 1 1 1 म्हणजेच काय 7 येणार. मग बाकीला करायचं 7. आता
वरती लिहिणार 3/7 वजा 1/1. एकाला कितीने गुणल्यानंतर आपला 7ला कितीने गुणल्यानंतर 7 उत्तर येईल. 7ला जर आपण 1 ने गुणलं मित्रांनो तर 7 उत्तर येईल. त्याचप्रमाणे गुणिला 1 खालच्या संख्येला 1 वरच्या संख्येला 1. आता एकाला किती संख्येने गुणल्यानंतर 7 उत्तर येईल. एकाला जर 7 ने गुणलं तर 7 उत्तर येईल. म्हणून गुणिला 7 गुणिला 7. इथपर्यंत कळायला मित्रांनो. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. बघा काही विद्यार्थ्यांनी प्रश्न मी मांडणी करत आहे तोपर्यंतच योग्य उत्तर देऊन सुद्धा टाकले. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुम्ही प्रयत्न करताय. प्रयत्न करत राहायचा माणसाने. चुकलं तरी चुकू द्या, काही हरकत नाही. बिनधास्त प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे. 7 आता यांचा लसावी काय आलाय मित्रांनो. लसावी आलेला आहे 7. करा पटकन. 7 गुणिला 1. 7 जसं तसं लिहिलं. 3 गुणिला 1 किती येणार मित्रांनो 3. वजा चिन्ह जसं तसं 1 गुणिला 7 येणार मित्रांनो 7. कळलं. आता 7तून 3 गेल्यानंतर उत्तर किती येणार. 7तून 3 गेल्यानंतर उत्तर येणार वजा 4/7. कळलं. वजा 4/7 याचं योग्य उत्तर आलंय मित्रांनो. इथपर्यंत कळालं. त्यानंतर काय होणार याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक असणार आहे सी. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे वजा 4/7. सर्वांचं योग्य उत्तर आलं. सर्वांसाठी व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिले ना मित्रांनो. थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न होता. थोडासा कन्फ्युजन काय ते आपण हे पूर्ण भाग गेलेला आहे. ठीक आहे. पूर्ण भाग गेल्यामुळे इथं आपण 1/1 मांडणी करावीच लागते. खूप छान उत्तर दिले. आणि जाणून घ्या मित्रांनो काही विद्यार्थी आहेत जे पटापट उत्तर देतात आणि काही विद्यार्थी फक्त बघत राहतात. त्यांच्याकडून उत्तर दिल्या जात नाही. त्यांना कळत सुद्धा नाही हे काय चालू आहे. म्हणून मित्रांनो आपल्याकडे नोट्स आहेत. नोट्स बेस्ट आहे. 51 तज्ञांच्या टीमने 51 जणांच्या स्पेशल टीमने त्या सर्व नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेल्या आहे. खास तुमच्यासाठी या नोट्स तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. यशाची गुरुकिल्ली. जबरदस्त नोट्स आहेत. जबरदस्त अभ्यास होतो तुमचा यामध्ये. तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायचे तर मी कोणतेच पुस्तक घेऊ नका. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे गणिताची नोट्स. गणिताची नोट्स जर तुम्ही घेतली तर गणिताच्या नोट्स मध्ये सर्व काही टॉपिक येणार. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व. आता आपण मागील लेक्चर मध्ये बेसिक घेत आलो. ऍडव्हान्स लेवलचा 2 नंबरचा पार्ट आला. काल ऍडव्हान्स लेवलचा 1 नंबर पार्ट. आता लेक्चरचा 2 नंबरचा पार्ट. पुढील लेक्चर मध्ये ऍडव्हान्स लेवल 3 नंबर 4 नंबर असं भरपूरशा स्टेप आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. डायरेक्ट तुम्हाला कठीण शिकवलं तुम्हाला काहीच कळणार नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो मराठी व्याकरणाची नोट्स बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही असणार. यामध्ये तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही. तुम्ही गणिताची नोट्स घेतली तर गणिताच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून गणिताचे नोट्स काढलेले असे. तशीच मराठी व्याकरणाची नोट्स 17 पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला जास्तीत जास्त 2 पुस्तकांचे नाव माहिती मराठी व्याकरणाचे तुम्ही आठवून बघा स्वतः. पण मित्रांनो मराठी व्याकरणाच्या बाजारामध्ये ते 2च पुस्तक आहेत का. भरपूरचे पुस्तक आहेत. असे 17 पुस्तकांचा अभ्यास करून मराठी व्याकरणाची नोट्स काढलेली आहे. जबरदस्त सुटसुटीत अक्षराने स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेले आहे. टायपिंग केलेले नाही तर स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेल्या बेस्ट नोट्स आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो जीके वन लाइनर जीके 1998 पासून ते 2024 पर्यंत जेवढ्या जुन्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याच्यातील अतिशय महत्वाचं जीके यामध्ये आहे. वन लाइनर स्वरूपमध्ये पटापट प्रश्न वाचायचे. अतिशय महत्वाचे प्रश्न आहे यामध्ये. तुम्हाला कोणतं जीकेचं पुस्तक घ्यायचे गरज नाही. फक्त अतिशय महत्वाचे प्रश्न वाचायचे. रिव्हिजन करायचे. 17 ते 18 प्रश्न रिपीट होतात जुन्या प्रश्नपत्रिकातील. तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची प्रश्नपत्रिका चेक करून घ्या. त्यानंतर ऍडव्हान्स लेवलचं जीके म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार 2 पार्ट मध्ये कन्वर्ट केला आपण. जुनं जीके आणि नवीन जीके म्हणजे आता जी पोलीस भरती येणार आहे त्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाचं संभाव्य जीके यामध्ये आहे. अतिशय महत्वाचं संभाव्य जीके जे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होण्याची अतिशय महत्वाची शक्यता असते. आपल्या 51 तज्ञांच्या टीमने अभ्यास करून या नोट्स बनवलेले आहे. याचप्रमाणे भूमिती, बुद्धिमत्ता, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. कोणते पुस्तक घेऊ नका. फक्त नोट्स मधून अभ्यास करा. पुस्तक वाचायची गरज नाही तुम्हाला. पोलीस भरती लेवलचे जबरदस्त नोट्स आहे आपल्या. या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून स्टेप बाय स्टेप मांडणी केली आहे. आणि जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन व्हायचंय जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी जे मोफत दिल्या जातात. मोफत दररोज लाईव्ह लेक्चर आणि डिजिटल प्रश्नपत्रिका यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे. ती प्रोसेस म्हणजे काय मित्रांनो. हे बघा हे काय आहे. हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे हे. या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं. जे लाल कलरचं बटन दिसतं त्या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या म्हणजे कोणत्या हे स्क्रीनशॉट तुम्ही काढला तर या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करून द्या. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या एक स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी मोफत दिल्या जातात.
भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, कारण तिथे या टॉपिकवर म्हणजेच गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भूमिती सर्व काही मिक्स असा 100 मार्कांचा जबरदस्त प्रश्नपत्रिका आपल्या टीमने तयार केली आहे. आपल्या टीमने खतरनाक प्रश्नपत्रिका तयार केली. आता लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर 100 मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवर येते. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.